नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे मिरचीची रेसिपी. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटचं मिरची म्हटलं का. त्या पद्धतीतच आपल्याला मिरचीपासून रेसिपी बनवायची आहे. अगदी चटकदार. तुम्ही मिरची खायला घ्याल तर 2 चपात्या किंवा 2 भाकरी नक्कीच जास्त खाल. आपल्याला कधीकधी भूक नसते, पण असं काही बनवलं का खरंच जेवायची मजा वेगळीच येते. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मिरची एका भांड्यात काढून घ्यायची आणि छान स्वच्छ धुवून घ्यायची. मिरचीला धुवायचं कारण मिरचीवरती फवारणी केली जाते मैत्रिणींनो. कारण त्यावर काही कीटकनाशक फवारणी असल्यामुळे छान मिरची आपण धुवूनच घेतली पाहिजे, कोणतीही मिरची. आणि त्यानंतर चाळणीत काढून घ्यायची आहे पाणी गाळून. पाणी अगदी गाळून घ्यायचं, नाहीतर कपड्याने आपण पुसून घ्यायची मिरची. म्हणजे ही मिरची तुम्ही 8 दिवससुद्धा ही खाऊ शकता. याप्रमाणे मिरची करायची आहे. आता पुसून घेते आणि पुढची प्रोसिजर काय करायची आहे ती नक्की पहा. मिरचीच्या मध्ये आपल्याला चिरा द्यायचा आहे आणि चिरा दिल्यानंतर पहा त्याच्यामध्ये बी अगदी कमी आहे, तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये अशी रेष असते पहा थोडीशी, आणि त्याला बिया चिटकलेल्या असतात. ती काढून घ्यायची आणि मिरची अगदी रिकामी करून घ्यायची. आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. काय स्टफिंग भरायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पहा. मिरची मध्ये स्टफिंग भरलेलं ते इकडे तिकडे जाऊ नये त्यासाठी सुद्धा अगदी छान टिप्स आहेत. नक्की फॉलो करा. तुमची मिरची कधीच फेल जाणार नाही, अगदी भन्नाटच होणार. आता आपण मिरची कापून घेतलेली आहे चिरा पाडून, आणि त्यामध्ये जी बी होतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे मिरचीला. हे कशासाठी लावून घ्यायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. मिरची कितीही म्हटलं तरी तिखट असतेच थोडीफार, आणि ती आळणी लागू नये म्हणजे तिखट लागू नये, त्यामुळे मध्ये आपल्याला मीठ चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टफिंग भरायचं आहे. असं केल्याने मिरचीची चव जास्त वाढते. आता मिरचीला मीठ लावून ठेवलेलं आहे. आपल्याला घ्यायचं आहे धणा, जिरं, बडीशेप आणि थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये घेतलेली आहे मेथीची पावडर. मीठ घेतले, थोडासा कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे आणि ओलं खोबरं, शेंगदाणे आणि चणे भाजून घेतलेल्याची पावडर करून घ्यायची आहे. आपण शेंगदाणे जे खायला फुटाणे आणतो भाजलेले तेच आहे, त्याची साल काढायची नाही, शेंगदाण्याचीही साल काढायची नाही. दोन्ही अगदी थोडंसं मोठं अचकचरं वाटून घ्यायचं आहे आणि मीठ घालून घ्यायचं. मीठ चवीनुसार घाला, कारण आपण मिरचीला सुद्धा मीठ लावून ठेवलेलं आहे. आता अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळलाय म्हटल्यानंतर आपल्याला साखरही घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आंबट, गोड, तिखट ह्या पद्धतीत आपल्याला मिरचीची चव लागते. आणि ही मिरची तुम्ही 8 दिवस नक्कीच टिकवून ठेवू शकणार. कुठे प्रवासाला गेला तरीसुद्धा ही मिरची तुम्ही घेऊन जाऊ शकता, कारण त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आहे.
आपण मिरची धुतली तरीसुद्धा छान कोरडी करून घेतलेली होती. आता स्टफिंग आपण सगळं मिक्स व्यवस्थित करून मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि मिरची दाबून ठेवायची आहे. मिरची दाबल्याने स्टफिंग इकडे तिकडे जात नाही. आता सगळ्या मिरच्या मी भरून घेणार आहे ह्याच पद्धतीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं आहे ते नक्की पहा. ह्या मिरचीची चव तुम्ही एकदा नक्की करा. आता एक लोखंडी पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तेलसुद्धा याला जास्त लागत नाही. 1 चमचाभर तेल घातलं तरीसुद्धा ही मिरची तेवढीच चटकदार होते. आता जिरी, मोहरी, थोडंसं हिंगही घालू शकता आणि त्यावर मिरची घालून घ्यायची आहे. जिरी मोहरी तडतडायला लागली का, म्हणजे मोहरी आणि जिरीचा अगदी अप्रतिम तडक्याचा स्वाद येतो मिरचीला. व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे लाईनशीर. इकडं तिकडं हलवत बसायचं नाही जास्त, नाहीतर आपण त्यामध्ये सारण भरलेलं आहे ते निघायची शक्यता असते. आता ह्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्याने मिरची शिजली जाते पटकनी आणि आतलं स्टफिंगसुद्धा छान त्याला बाइंडिंग मिळते शिजल्यानंतर आणि मिरचीमधून अजिबात बाहेर निघत नाही. आता आलटी-पलटी करून घ्यायचं आहे आणि मिरच्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. अजिबात तिखट लागत नाही आणि कितीही दिवस तुम्ही टिकून ठेवू शकता. पहा मैत्रीण, तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना आवडलं तर एक लाईक आणि कमेंट जरूर करायला सांगा. सबस्क्राईब करत जा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ह्या रेसिपीमध्ये काही वेगळं सुचवायचं असलं ते सुद्धा सुचवू शकता, कारण आपलं हे घरगुती चॅनल आहे, आपल्या सर्वांसाठी, आपल्या कुटुंबासाठी. माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्कीच मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आणि आवडलं तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणो. पहा, आपलं मिरचीचं स्टफिंग अजिबात बाहेर पडलेलं नाही. खाणार का नाही 2 चपात्या जास्त? आहा हा हा, माझा पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याचा कलरही सुंदर आलेला आहे. नक्की करून पहा, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या जेवणाची नक्कीच रंगत वाढवेल. पाहुणे आले तरीसुद्धा ताटाची शोभा वाढवणारी मिरची नक्की करा. बाय मैत्रिणो, भेटूया पुढच्या